आज अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग नक्कीच योगेश कडून पाहायला मिळालेले. योगेश रणदिवे नक्कीच याच्या माध्यमातून आपण पाहतोय रणदिवे नक्कीच रन लिहिताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. रणदिवे असे स्कोरर कोणालाही हवे असे वाटणारे स्कोरर आपण पाहतोय सध्या योगेश रणदिवे, कारण त्यांची अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. उज्ज्वल गुरव सलमीचं षटक हाताने आहे. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय संतोष पाटील आणि कल्पेश पाटील. पहिले षटक पावलेचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने उज्ज्वल गुरव याच्याकडे सोपवलेली आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आपण पाहतोय. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतात. ऑफ साईडला आपण पाहतोय थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ नाही, तर ऑन साईडला फाईन लेग मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्क्वेअर लेग पंचांच्या लगत एक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू इथे मात्र रिदम मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. आउटफील्ड मध्ये जर डोकावलं तर आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधील एका उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना नेहमीच केली जाते वंडर वॅप वडुनगर केतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दीप गुरव ऑफ साईडला आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर उज्ज्वल गुरव यांचे बंधू आहेत. दीप गुरव सध्या डीप एक्स्ट्रा रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण करताना. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. उज्ज्वल गुरव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायज इन करून वळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप. मात्र इथे या रिदम मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. उज्ज्वल गुरव यांनी नक्कीच आपण पाहतोय गेल्या वर्षीपेक्षा यंदा वेट वाढवलेलं आहे. तशी देयष्टी त्याची वाढलेली दिसते, कारण अगोदर मी पाहिलं होतं सडपातळ होतं अगदी दीप गुरव आपल्याला दिसतो त्याप्रमाणे त्याची शरीरयष्टी होती, देयष्टी होती. मात्र इथे वेट वाढलेलं पाहायला मिळते. स्विंग अँड मिस पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी उज्ज्वल गुरव करताना आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या मध्ये उज्ज्वल गुरव यांनी वडवणगर संघासाठी फ्रंटलाईन गोलंदाजी भूमिका चांगली बजावलेली आहे. चांगली गोलंदाजी पावलाच्या षटकामध्ये बऱ्याच वेळा गेलेली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. इथे आपण पाहतोय स्टंपला निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र यष्टरक्षकाला साधलं जातं निशाण्यावर आणि परिणाम स्वरूप 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावने अकाउंट ओपन होतोय श्री कालिकामाता वडगर या संघाचं. पहिले षटक प्रगतीपथावर उज्ज्वल गुरव फ्रंटलाईन गोलंदाज वडनगर संघाचा पहिल्या षटकात आलतोय. योगेश वडापाव प्रोप्रायटर योगेश भोईर आणि त्यांच्या समेत नितीन गुंदलकर यांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि जितेश गुंदलकर यांना देखील विनंती असेल की आपण या. मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे, मात्र चेंडू आतमध्ये की बाहेर पाहावं लागेल. सेफ अँड सर्वात सुरक्षित हात आपण पाहतोया वडनगर संघाचे. केतन पाटील चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद वडगर या संघाचा. समेत प्रदीपजी डावरे यांना विनंती असेल की आपण या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पॉवर स्पोर्ट्स सेलार आम्ही सेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 आयोजन आपण पाहतोय. पहिला फलंदाज झेलबा चुरपाने बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय 1-1 अशी स्थिती नाजूक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय.
येथे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नक्कीच आपण बघतो रिदम मध्ये चुकतोय आणि हे वाढलेल्या वजनाचंही कारण असू शकते. दिनेश चौगुलेच्या चेहऱ्यावर स्मित असे आपण पाहतोय. फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल उज्ज्वल गौरवला, कारण फिट येतो हिट आहे. जर हिट बनायचं असेल तर मात्र फिटनेस पाळावं लागेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला या शतरक्षक दूर आहे, मात्र चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. अंतिम क्षणी केतन पाटीलच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या धावफलकर 3 धावा. या स्पर्धेची नियमावली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, अगदी 12 मॅन ड्रेसिंग मध्ये असणं कंपल्सरी आहे. मात्र इथे वडनोकर संघाचा 12 मॅन ड्रेसिंग मध्ये नाही आणि वडनोकर संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. या षटकाच्या समाप्तीनंतर वडगर संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक रिस्की रन्स इथे पूर्ण करतात. लेग बॅकचा इशारा माने सरांकडून येतोय. धावसंख्या 1 धावेने वाढते. सिंगलने धावसंख्या वाढते. धावफलकावर 4 धावा. संत आणि शांत क्रिकेट पॉवरच्या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्याचं कारण उज्ज्वल गुरव याची उज्ज्वल गोलंदाजी, चांगली गोलंदाजी उज्ज्वल गुरव याने पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही इथे ऍड करतोय. तर सुधारित धावसंख्या इथे मात्र कालिका मात्र वडगर संघाची धावफलकावर 6 धावा. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. याकडे नक्कीच आपण गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. आपली जर 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर एक अतिरिक्त षटरक्षक शेवटच्या षटकामध्ये 30 षटकामध्ये ठेवावा लागेल. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः आपण पाहतोय दिनेश चौगुले आपल्या खांद्यावर घेतोय. एक्सलन्स कॅम्पेनर वडनगर संघाचा जो विचार केला तर सर्वात अनुभवी खेळाडू वडनगर संघाचा सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. वडनगरच्या क्रिकेटच्या नक्कीच जडणघडणमध्ये या खेळाडूचा खूप मोठा वाटा आहे. अनेक खेळाडूंचा नक्कीच वडनगरच्या तो आदर्श देखील आहे आणि त्याने खरं तर वडनगरचे खेळाडू घडवलेले आहेत. तो खेळाडू सध्या दिनेश चौगुले आपण सध्या गोलंदाजी मार्गावर पाहतोय. विकुल शतरक्षण पावसाचे षटक समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. ज्या मर्यादा होत्या निर्बंध होते मात्र ते आता शिथिल झालेले आहेत आणि फैलावलेले शतरक्षण पाहायला मिळते. मात्र अजूनही 4 षटक 30 षटकाच्या सर्कलमध्ये, त्यामध्ये थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट आणि कव्हर आपल्याला पाहायला मिळतात. इतर क्षेत्राशी अगदी डीप मध्ये तैनात केले गेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन वाईड ऑफ आणि लॉंग ऑफ ही वाईड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला तैनात केला गेलेला आहे. दिनेश चौगुले आपल्या षटकाची सुरुवात करतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण बघतोय या 4 धावा आणि पॅनलच्या 2 धावा अशा प्रकारे 6 धावा स्कोरबोर्डवर वडगर संघाचे पाहायला मिळत आहेत. जर रँकिंगचा विचार केला तर नक्कीच कालेकमात वडगर संघ यंदाच्या अंगामध्ये एका चषकाच्या असं रँकिंगवर पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फ्लिक केलेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये कार्पेटचे सहारे एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव येते तिथे पूर्ण. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग मिडतून विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुरुष राखते. तर भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मराठा पंजाब हॉटेलचे सर्व योगेशजी भोईर साहेबांच्या दरम्यान इथे आगमन होतं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यापीला देऊया. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भिवंडी ग्रामीण क्रिकेट नक्कीच आपण पाहतोय एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचलेले आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेटच्या जडणघडणीमध्ये नक्कीच योगेश भोईर यांचा या मोलाचा वाटा आहे. योगेश भोईर आपण पाहतोय
मॅन फ्रॉम वर्ल्ड त्यांच्या समवेत नीलम नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे दोन्ही माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपल्या अध्यक्षपदाखाली नक्कीच भिवंडी क्रिकेटला एक नवी दिशा दिलेली आहे. दिनेश चौगुले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडूचा खरपूस समाचार. फुलटाच और फुल डोल वसूल मिड विकेटच्या वरून षटकार. येईल 22 फेब्रुवारी. तमाम हिंदूंच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आपण पाहणार आहोत. 22 फेब्रुवारी आमच्या डीजे मास्टरने नक्कीच त्याची आठवण करून दिलेली आहे. धावसंख्या 6 ने वाढते. धावपलीकडे दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 14 धावा. इथे मात्र वाईट यॉर्कर सुरेख चेंडू चांगली वापसी करताना आपण बघतो गोलंदाज दिनेश चौगुले. कमबॅक करताना दिनेश चौगुले या अगोदरचा चेंडू अतिशय खराब होता त्याचा खरपूस समय हे आपण पाहू शकता. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश भोईर साहेब आणि त्यांच्या समेत भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नीलम नाईक सरांचे ते आगमन झालेले आणि दोघांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक षटकार आपण पाहतोय फलंदाज मनोजच्या बॅटमधून. धावसंख्या 20. मागडे षटक पाहायला मिळते कारण या षटकामध्ये 2 षटकार दिनेश चौगुले यांनी खर्च केलेले आहेत. मनोज 2 षटकांच्या मदतीने 16 धावसंख्या फलंदाजी करतोय. या षटकामधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शुभेच्छा येत आहेत इथून मात्र वडगर संघाकरिता. कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी गुरव साहेबांकडून या शुभेच्छा येत आहेत. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवते वडगर संघाकरिता. धन्यवाद संतोषजी गुरव साहेब. नक्कीच संतोष गुरव शल्लार कवाड अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक दिनेश चौगुले हाताळतोय. पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज मनोज. वाडी वारकर इथे मात्र बेट होतो यष्टरक्षक. चेंडू चांगला होता. बायचा इशारा तो पंचांकडनं धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपलीकडे 21 धावा. 21 सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुरू असलेला सामना आपण बघूया श्री कालिकामाता वडकर विपक्ष आईदेवी वडनगर या 2 संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान पोगाव विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा या 2 संघामध्ये. तर टॉस साठी दोन्ही संघाच्या संघाने एक रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र एम्प्लॉयज फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर साधता आले नाही. खरं तर फायनल एक रिझल्ट मध्ये चेंडू खेळायचा होता मात्र जिथे खेळायचं होते ते चेंडू खेळू शकलेले नाही. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे आपल्याला पाहायला मिळते वडगर संघाची 22 धावा. 11ची सरासरी प्रति षटकामागे. तर ओळी आपल्याकडे वेळ आहे स्वागत सत्काराकडे. तर आपण या इनिंग ब्रेक मध्ये स्वागत सत्काराकडे वळणार आहोत आणि त्यानंतर टॉस कडे वळणार आहोत. टॉस साठी जय हनुमान पोगाव संघाचा संघनायक आणि जयदुर्गा टेमघरपाडा संघनायक आपण
टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच जॉनमॅन पोगाव विपक्ष जयदुर्ग टेमगरपाडा या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. व्यापीठ आईजवर आपण पाहू शकता नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान माजी अध्यक्ष योगेश भोईर साहेब. मराठा पंजाब संघ नक्कीच केवळ त्या संघाने भिवंडीच गाजवले तर भिवंडी बाहेर अनेक स्पर्धा त्या संघाने गाजवल्या. त्या संघाचे सर्व योगेश भोईर साहेब आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतात. एक नक्कीच सदाबहार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दानसूर दाते म्हटलं तर वावगा ठरणार नाही कारण ज्यावेळी या BCI चॅम्पियन ट्रॉफी व्हायची मला अजूनही आठवते. सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या जायच्या. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हा स्विंग अँड मिस सुरेख चेंडू गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वर गणेश पहिल्याच चेंडू निर्धावात आलताना. तिसरं षटक प्रगतीपथावर दुसरं षटक दिनेश चौगुलेचं महागडं ठरलं होतं. मात्र या षटकांमधील पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेला गोलंदाज गणेश यांनी मनोज चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग चेंडूवरील क्षेत्ररक्षक इथे मात्र स्लिप झाला होता. नक्कीच शरीराचं संतुलन त्याचं बिघडलं होतं. आउटफील्ड मुलं नक्कीच अन्यथा हा झेल होऊ शकला असता. कौतुक करावं लागेल नक्कीच आपण पाहतो क्षेत्ररक्षकाचा ज्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला होता झेल कॅरी करू शकला नाही आणि परिणाम सर्व एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. धाव प्ले 23 धावा 23. इथे मात्र बॅकफुलात जाऊन शपल क्रॉस होऊन फटका केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझल्ट मधून चौकार. प्रोग्रेस लॉस फॉर द 1 विकेट. पाहतो फलंदाज कल्पेश ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. संतोष आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये येणाऱ्या फलंदाजांमध्ये यज्ञेश याचं येणं बाकी ज्यांनी वडघर चषकामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. विस्फोटक फलंदाजी अगदी अंतिम सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळाली होती. इथे मात्र पलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल पॉइंटच्या ओढून सीमाबार षटकार वॉड शॉट. करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 27 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. मागील सामन्यामध्ये सागर पाटीलच्या बॅट मधून 35 धावा पाहायला मिळाल्या आणि वैयक्तिक 27 धावसंख्येवर वडगर संघाचा मनोज सध्या फलंदाजी करतोय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला तो मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत फलंदाज आव्हानचे जोपर्यंत धाव पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने 34 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गणेश सामनावीर फलंदाज संतोष. इथे मात्र अराउंड लेग आणि त्रिफलाबाद दुसरा फलंदाज बाद कालिका वडगर संघाचा.
टेमगरपाडा. एका बाजूला जनमन पोगाव तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा टेमगरपाडा. तीन षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर श्री कालिका माता वडगर संघाची धावसंख्या धावपलीकडे 34 धावा. शेवटचं षटक आता मात्र सुरू होईल आणि शेवटचं षटकाची जबाबदारी संघनायकाने सोपवलेली आहे करण याच्या खांद्यावर. करण गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. त्याला सामना करेल फलंदाज मनोज जो वैयक्तिक 27 धावसंख्येवर फलंदाजी करतो. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे 35 सागर पाटीलच्या नावे आहे. आणि यंदाच्या अंकाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वंडरबॉय वडोनगर केतन पाटील याच्या नावे आहे, ज्याने अध्यक्ष चषकामध्ये कालेर मैदानावर 19 चेंडूमध्ये तब्बल 81 धावा कुठून काढल्या होत्या. ओव्हरऑल जर ग्रामीण क्रिकेटचा इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम जर पाहायचा झाला तर हा विक्रम टेंबोली संघाच्या प्रतीक पाटीलच्या नावे टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील ज्याने एका सामन्यामध्ये 87 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर हा विक्रम केतन पाटीलच्या नावे 85 धावा केतन पाटील यांनी कुठून काढल्या. 2 नंबरचा विक्रम केतन पाटीलच्या नावे आणि यंदाच्या जगामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम हे केतन पाटीलच्या नावे. कालेरिया मैदानावर 19 चेंडूमध्ये तब्बल 81 धावा त्याने तिथे कुठून काढल्या होत्या. यंदाच्या जगामध्ये मात्र पहिलं अर्धशतक युग 11 जबरदस्त भावाली बी संघाचा फलंदाज सुरेश केनेच्या नावे ज्याने पहिलं अर्धशतक झळकवलं होतं. आणि केतन पाटीलच्या नावे अर्धशतकाचा विक्रम आहे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम 81 धावांचा. करण शेवटचं षटक घालण्यासाठी आले तर सामना करेल फलंदाज मनोज जो 27 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावपलकावर 35 धावा 35. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचं षटक करण हाताळण्यासाठी आलेलं आहे तर सामना करेल फलंदाज यज्ञेश पाटील. कालिकामाता वडघर आयोजित सरपंच उपसरपंच चषक नुकताच जो संपन्न झाला होता कालवार मैदानावर त्या चषकामध्ये वडघर संघाकडून सर्वात यशस्वी फलंदाज यज्ञेश पाटील ठरला होता. इथे मात्र आलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत 1 धावने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज यज्ञेश पाटील आणि 1 धावने संघाची धावसंख्या 36. कारण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामोरं जाईल फलंदाज मनोज. इथे मात्र रिदम मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. श्री कालिका माता वडघर आयोजित स्पर्धेचं विजेतेपद स्वतः वडघर संघाने पटकावलं होतं. त्या चषकामध्ये उपविजेता संघ जयदुर्गा टेमगरपाडा बी संघ राहिला होता. दरम्यान विनोद जाधव साहेब इथे आमच्या व्यापीठाचं आगमन झालं आणि त्यांचंही पॉवर ट्रॉफी वीक 24 मध्ये आयोजक पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलारकर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. कारण आतापर्यंत आपण पाहतोय जास्त रन खर्च करत नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हाणामारीच्या षटकामध्ये. इथे मात्र रिदम मध्ये चुकतोय. श्री कालिका माता वडघर आयोजित सरपंच उपसरपंच चषकावर वडघर संघानेच नाव कोरलं होतं. त्या चषकामध्ये टेमगरपाडा बी संघाचा दीपेश नाईक सर्वाधिक 8 विकेटचा बेस्ट बॉलर ठरला होता. इथे एक चौथी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 धावाने वाढते आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राळा संघाचा गितीश माली ठरला होता ज्याने 54 धाव कुठून काढल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राणा संघाचा चिराग माली ठरला होता ज्या फलंदाजाने 54 धाव कुठून काढल्या होत्या आणि 7 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. इथे कार्पेटच्या सहारे चेंडू रोलला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावने संघाची धावसंख्या 40. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ज्या हनुमान पोगाव विपक्ष जयदुर्गा टेमगरपाडा या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत.
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसकडे वळणार आहोत. प्लॅन मेस निर्धार चेंडूने षटकाची समाप्ती निर्धारित 4 षटकांचा खेळी ते समाप्त झालेला आहे. वडगड संघाने प्रथम फलंदाजी करताना धाव फलकावर 10च्या सरासरीने धावा झळकल्या त्या 40 आणि 41 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे आयदेव वडुणकर संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत जनमान पोगाव आणि जयदुर्गा टेमगरपाडा. नक्कीच त्यांच्या समेत आणखीन एक भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष नीलम नाईक साहेबांना आपण पाहू शकता. या दोन्ही माजी अध्यक्षाच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आपण पाहू शकता भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. काटा कॉल आहे मात्र छापा आलेला आहे. तर पोगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. जय म्हणून पोगाव संघाने टॉस आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम पहिला सामना जिंकून कशा प्रकारे आपण फील करता? सर्वजण प्लेयर आमचे कंपल्सरी नाहीत आता. तुषार पण इंजर्ड आहे तर त्यामुळे टीमला मोठा फटका बसतो आणि आम्ही जास्तीत जास्त आता यावर्षी परफॉर्मन्स चांगला दिला नाही तरी पण सगळे प्लेयर प्रयत्न करतात का परफॉर्मन्स चांगला करू. नाहीतर काही टीमचं कसं होतं जर लगातार 5-6 टीम हारलो तर नंतर टुर्नामेंट भरत नाही. पण आम्ही लास्टपर्यंत ठरवलं आहे हारलो तरी चालेल पण जिद्द नाही सोडायची. कारण सॅगी यावर्षी पण गेल्या वर्षी फुल फॉर्ममध्ये होता. यावर्षी थोडा डीप करतो पण तो कवर करतो नेक्स्ट मॅच. पण आम्ही बॅटिंग लाईन आमची कम झाली म्हणून त्यावेळेस बॅटिंग सुधारण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. नक्कीच याला म्हणतात जिद्दी कर्णधार आणि जिद्दी संघ पोगाव संघ ज्यांच्या नव्हे ग्रामीण क्रिकेटचा एक विक्रम आहे. 123 धावा या संघाने कुठून काढल्या होत्या अंजुऱ्या मैदानावर. तर टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक चांगला संघ. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगला आहे आणि या अगोदर आमचा एक मॅच झालेली आहे त्यांच्यासोबत आणि त्यांनी आम्हाला आवडलं आहे. यावेळी आम्ही फिल्डिंग करून त्यांना कमीत कमी रनआउट रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जयदुर्गा टेमगरपाडा बी संघाने एक टॉस आपण गमवला. सर्वप्रथम नक्कीच हे जे आयोजन केले गेले आहे या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आपल्या संघाचा परफॉर्मन्स यंदाच्या अंगामध्ये चांगला राहिलेला आहे आणि नक्कीच अजून कर्णधार म्हणून काय अपेक्षा असतील आपल्या संघाकडून? काय चुका होत आहेत की काही नक्कीच अजून काही भर द्यायला पाहिजे आपल्या संघामध्ये की ज्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपला संघ आणखीन चांगला परफॉर्मन्स करेल? कारण विश्वजित नाईक पण आलेला आहे. जरा संघ मजबूत झालेला आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट असेल आपल्या माइंड सेटमध्ये ज्या टार्गेटपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यासाठी कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विश्वजित नाईक आहे, हरी जोशी आहे, दर्शन नाईक आहे. नक्कीच दर्शन नाईक प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. कमी खेळतोय मात्र चांगला खेळतोय. काय अपेक्षा असेल त्याच्याकडून? त्याच्याकडून तर भरपूर अपेक्षा आहे. दर्शनचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघाला अर्ध शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टॉस जिंकले जनमन पोगो संघटनेने प्रथम गोलंदाज स्वीकारले. बॅक टू कमेंट बॉक्स तेजस धोबी. थँक्यू सो मच. प्रथम सत्र आपण ऐकलं आणि प्रथम सत्राचा विचार केला तर धावसंख्या जोडली गेली आहे. अर्थातच ती म्हणजे 40 आणि विजयाकरिता 41-41. आपल्याकडे वेळ आहे. वळू आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मराठा पंजाब या संघाचे सर्व नक्कीच मित्रांनो रतनभाऊ चषक आपण पाहणार आहोत आणि रतनभाऊ चषकामध्ये मराठा पंजाब संघाचा दबदबा यापूर्वी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या संघाचे सर्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. योगेश भोईर साहेबांचा ऐतिहासिक सन्मान इथे केला जाईल आणि या स्पर्धेचे आयोजक संदीपजी घरे त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते योगेश भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे.
तर या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या सोबत असते योगेश भोईरा साहेबांचा सन्मान शॉलला पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनाचे धन्यवाद. तर बोलूया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 41-41 41 धावांचा आव्हान विजयाकरिता पार करायचं आहे. इथून मात्र टीम आयदेवी वडूनगर संघाकरिता आपण पाहू शकता 41 धावांचा आव्हान समोर ठेवलंय वडगड टीम कडून. यज्ञेशला आणले गेले षटक क्रमांक पहिला. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतील. स्ट्रोक तर चांगला होता. झेल जरी कन्वर्ट झाला असेल तरी नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. कुठला असेल नो तर आपण पाहू शकताय ओव्हर स्टेप. आणि निश्चित रूपाने जे काही पॉकेट आखलं गेलंय जी काही एक सीमारेषा आखली गेली आहे गोलंदाजांसाठी ही ती सीमारेषा कुठेतरी ओलांडली गेली आहे. ओव्हर स्टेप नो आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील. थोडाशी ताकद कमी पडली आणि ते षटकार असतं तर टोटली 7 धावा इथून मात्र पाहायला मिळाल्या असता. 2 धावा इथून मात्र मिळत आहेत. 3 अंकावर धाव फलक. फ्री हिटचा चेंडू होता. करारी प्रहार केला गेलाय. या चेंडूला सरळ पाठवलाय. बाउंड्रीच्या बाहेर आलाय षटकारचा. आधी येणं गरजेचं होतं. 7 धावा मिळाल्या असत्या आणि यावेळी षटकार आलाय तितकाच फायदेशीर ठरतो इथे मात्र. कारण चेंडू होता फ्री हिटचा. जा भी मारो जैसी भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होणार हे मनामध्ये कुठेतरी बांधायचं असतं आणि त्या पद्धतीने फलंदाजी करायची असते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होते. षटकार येईल. पुढचा चेंडू स्विच हिट क्विकली ॲक्शन घेतली गेली होती आणि फेक मात्र इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल चेंडू संपलेत 3 धावसंख्या 9. यस दुखापत झाल्यानंतर जे किट पोहोचतं अर्थातच प्रथमोपचार पेढी सावंत मेडिकल यांच्याकडून आम्हाला इथपर्यंत मिळाली. आम्ही त्यांचं मनापासून खूप खूप ऋणी आहोत. गोलंदाज तयार षटकात येईल. पुढचा चेंडू इथे माता बावलांचा वापर पुढे येऊन सरसावला गेलाय. डायरेक्टली चेंडू 1 बाउन्स क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4. चौकार कन्वर्ट होतोय. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतंय. आयदेवी वडूनगर संघानं अगदी पहिल्या षटकापासून कुठेतरी मात्र सुरुवात करायला फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. मिस करतायत. या चेंडूला पण सिंगल घेणं खूप गरजेचं आहे. धाव घेणं खूप गरजेचं आहे ओळखतात आणि एक धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 14 या अंकावर चेंडू संपलेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 5 आणि धावसंख्या आहे 14. 41 41 धावांचा आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेशला आपण पाहताय. ओहो हो स्ट्रोक चांगला आहे. खूप स्ट्रोक चांगला आहे. ताकद काय पडली आहे कमी पडली आहे की जास्त लागली आहे काय असेल डिसिजन आमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचलाय. षटकार आलाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20-20 या अंकावर. झालाय. मग शेलार नाक्यावरचा योगेश वडापाव तिथे तुमच्या सेवेसाठी सज्ज आहेत. फेमस वडापाव वाड्यापासून भिवंडी साईडला कोण निघाला का प्रत्येक जण त्या स्टॉपला थांबतोय. तेही आमच्या समेत इथे उपस्थित आहेत. आपल्या इथे मात्र सहर्ष स्वागत. इथे मात्र प्रथम षटक आय थिंक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता अजूनही वासी आहे. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळालेत. मी म्हटलं ना की आईदेवी वडूनगर संघानं
सकाळचा नाश्ताही ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. आईदेवी वडूनगर संघानं अगदी प्रथम षटकापासून करारी प्रहार करायला इथून मात्र सुरुवात केली आहे. हेमंतला आणले गेले. आता मात्र पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी मात्र आपण पाहू शकताय की बंदिस्त षटक होतं. मैदान बंदिस्त होतं. आता मात्र मैदान खुल्लं पाहायला मिळतं. आता मात्र फलंदाज थोडं सेफली फलंदाजी करावी लागेल, पण नाही आहे. अटॅक केला गेलाय अक्रॉस द लाईन. फटका स्वतःला झोकून दिलं या चेंडूवर. विकेटचं बटन. फलंदाज बाद. बॅक केतन बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता हेमंतला आणलंय आणि हेमंतने अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आहे. आता माझं समीकरणमध्ये 17 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये इन होण्याचं किंवा सामन्यामधलं जे आव्हान आहे ते कुठेतरी मात्र आपण सामन्यामध्ये कुठेतरी यस आव्हान सबळ करण्याचं काम जवळ करण्याचं काम इथून होताना आपल्याला पाहायला मिळेल. हेमंतला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता चलो हेमंत फास्ट गेम स्पीडअप करायचंय मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. हो ब्लॉकरचा चेंडू डिलिव्हर करायचं होतं. तितक्याच चांगल्या पद्धतीनं फटका हा कन्वर्ट केलाय. सिंगल धावसंख्या 21 पंचावर उपस्थित होण्याची आम्ही विनंती करतोय. मोहनीश तुकाराम भोईर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय पण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. सिंगल धावसंख्या 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपले. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळशेष. चला खूप सारा वेळ घेताय टीम वडगर संघ. तुमच्यावरचं प्रेशर आम्ही समजू शकतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. हो गुटना टेक तमाशा देख करायचं होतं. चेंडू चाललाय. पॉवर शेलार ट्रॉफी जे फलक जिथे लिहिलं गेलंय त्या फलकाला सलामी देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. ते मात्र चौकार 4. कंटिन्यू करा डेफिनेटली का मी त्याचं कारण तुमच्यापर्यंत पोहोचवीन. चौकार कन्वर्ट झालाय. धावसंख्या 25. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. हो अगदी दिशा फक्त देतात. दिशाही नव्हे तर फक्त एक स्पर्श करतायत हा बॉल चेंडूला. निर्धाव फेक. चेंडू संपले. 4 धावसंख्या आहे ती म्हणजे 25 या अंकावर चेंडू संपले. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फलवून खेळण्याचा प्रयत्न होता. पाठच्या रडारमध्ये कदाचित चेंडू आला नसावा. ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल 26. सिंगल ना आता मात्र पाठलाग करताना पाहायला मिळतं 41 धावांचा आईदेवी वडूनगर संघ. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सिंगल डबाच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं. ते म्हणजे अर्थात 28 चेंडू संपलेत आतापर्यंत. म्हणजे 12 चेंडू 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 28 विजयाकरिता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता.
का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. 22 जानेवारी समस्त हिंदूंसाठी खूप मोठा दिवस. 500 वर्षाची प्रतीक्षा आणि प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्ये नगरीमध्ये आपल्याला इथून मात्र बनताना पाहायला मिळेल. खरं तर 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येत आले तेव्हा अयोध्येकरांनी आणि संपूर्ण भारतानं संपूर्ण हिंदुस्थानानं दिवाळी साजरी केली. पुनश्च एकदा आपल्याला एक संधी चालून आली आहे 500 वर्षानंतर आणि या वर्षामध्ये दोनदा आपण दिवाळी साजरी करणार आहोत. व्हाईट बॉल व्हाईट +1 2 धावा मिळतील आणि दिवाळी साजरी करणार आहोत 22 तारखेला. मग प्रत्येक हिंदूंना आम्ही एकच सांगू की 22 जानेवारीला प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक भगवा झेंडा आणि प्रत्येकाने ॲटलिस्ट 5 दिवे तरी लावायचे आहेत. आणि प्रभू श्रीरामचंद्राचा मंदिराचा सोहळा 18 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत आपण साजरा करायचा आहे. 2 धावा धावसंख्या 2 धावेने 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 11 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. नेक्स्ट बॉल कॅप एअरलाय गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. दोन्ही माजी अध्यक्षांना सलामी देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र पाहायला मिळालाय चौकार 4. पाकिस्तानची वाजंत्री होताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय धावसंख्या चौकारानं 34-34. 7 धावांची आवश्यकता अजूनही भासते. विजयाकरिता 7 एकमेकांना असणं गरजेचं आहे. ती 7 मात्र टीम आई वडूनगर संघाचे बॅटर एकमेकांना देतील की गोलंदाजांना क्षेत्ररक्षक इथून मात्र 7 देताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गॅप त्याच क्षेत्रामध्ये 1 बाउन्स पुन्हा एकदा क्लिअर. अतिरिक्त उंची चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन सीमारेषा पलीकडे आलाय ते मात्र बॅक टू बॅक चौकार 4. गोलंदाज तयार. हो 3 धावांची आवश्यकता असताना आला इथे मात्र विजयाचा षटकार. सामना विजयशी ठरतोय. टीम आई देवी वडूनगर संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि अर्थात या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅच किताब जातोय. नो डाऊट 1 अँड ओनली 1 आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. अर्थात 17 धावांची वैयक्तिक ही साकारली. प्रशांत प्लीज वेलकम अँड कलेक्टिव्ह मॅन ऑफ द मॅच प्राइज. प्रशांत पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. 17 चेंडूंची एक खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅच पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावरून दिलं जाईल. नितीन गुंदोळकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते हे मॅच पारितोषिक लिटिल मास्टर वडनगर प्रशांत पाटील याला द्यायचं आहे. विजय फटका त्याच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. तर त्याच मॅच पारितोषिक इथे दिलं जात आहे हे आपण पाहू शकता. गुंदोळकर साहेबांच्या सोबत असते हे आकर्षक ट्रॉफी दिली जाते प्रशांत पाटील यास. थँक्यू. कॅमेरा जरा घ्यायचा आहे आमच्या इकडे. आपण पाहताय कौशल क्रिएशन च हे स्कोरबुक आमचे सुभाष धुमाळ सर ज्यांनी बनवलंय. अगदी एक कॉन्फिडन्सपणे ते सांगतायत पहिलीचा मुलगा जरी बसला ना तरी स्कोरिंग करू शकेल. म्हणजे प्रत्येकाला सोयीस्कर असं हे आपल्याला इथून मात्र स्कोरबुक पाहायला मिळतं. जर तुम्हाला स्कोरबुक हवा असेल तर आमच्या सुभाष धुमाळ सरांशी आपण संपर्क साधायचा आहे किंवा आणि सर्व भिवंडीमधले सर्व जे स्पोर्ट्सचे दुकान आहेत तिथून तुम्हाला मिळेल आणि काही असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकताय रचना अगदी जे एक्स्ट्रा होतं त्या अख्ख्या क्वेरीज इथून मात्र काढलेल्या आहेत. अगदी 120 धावांपर्यंतचा इथे मात्र गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांपर्यंत आपण स्कोरिंग करू शकतो
आणि एका स्कोअर बुकमध्ये आपण तब्बल 20 इनिंग इथून मात्र करू शकतो. इतकं परिपूर्ण असं स्कोअर बुक आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद. ओव्हर टू मॅच आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर वळूया आपण सामन्याकडे. खूप खूप धन्यवाद समालोचक व्हॉइस ऑफ